नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय आहे गणित आणि घटक आहे नाणी व नोटा, भाग 6वा. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असणारा एक प्रश्न या ठिकाणी अभ्यासत आहोत. स्क्रीनवरचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. विराजकडे 10 रुपयाच्या जेवढ्या नोटा आहेत त्याच्या दुप्पट 20 रुपयाच्या व निम्पट 50 रुपयाच्या नोटा आहेत. जर त्याच्याकडे 10 रुपयाच्या 12 नोटा असतील तर त्याच्याकडे एकूण किती रुपये असावेत. उदाहरण आपण काळजीपूर्वक वाचलेलं असेल तर या ठिकाणी पहा बरं, आपल्याला कोणत्या कोणत्या नोटा कुठे दिल्यात. तर 20 रुपयाची नोट आहे, 10 रुपयाची नोट आहे आणि 50 रुपयाची नोट आहे. तर या ठिकाणी आपण लिहून घेऊया. 10 रुपयाची नोट लिहून घेतली. त्याच्यानंतर पुढे आपण 10 रुपयाची नोट लिहून घेतली. त्यानंतर 20 रुपयाची घेतली आणि 50 रुपयाची नोट घेतली. ठीक आहे. आता मित्रांनो पहा बरं, 10 रुपयाच्या किती नोटा आहेत. तर 12 नोटा आहेत. 10 रुपयाच्या किती नोटा आहेत. 12. म्हणजे 10 रुपयाच्या नोटा जेवढ्या आहेत त्याच्या दुप्पट नोटा 20 रुपयाच्या. आता 12ची दुप्पट झाली 24. म्हणजे 20 रुपयाच्या किती नोटा झाल्या. 24. व निम्पट 50 रुपयाच्या नोटा. निम्पट म्हणजे अर्ध्या. कोणाच्या अर्ध्या. तर 10च्या नोटा जेवढ्या आहेत त्याच्या अर्ध्या. आता 12च्या अर्ध झालं 6. म्हणजे 50 रुपयाच्या किती नोटा येणार. 6. आता आपण यांचा जर गुणाकार केला, 10 आणि 12चा गुणाकार केला तो आला 120. 24 आणि 20चा गुणाकार केला तो आला 480 आणि 50 आणि 6चा गुणाकार केला तो आला 300. आता आपण यांची जर बेरीज केली तर आपल्याला येणारं उत्तर जे आहे ते आपल्याला सापडणार आहे. करा बेरीज. तर 0 एककांचा बेरीज 0, 2 आणि 8 0, यांची बेरीज 10. हातच्याला 1, 1 आणि 4 5, 3 8 आणि 1 9. म्हणजेच विराजकडे असणारी जी रक्कम आहे ती आपल्याला सापडलेली आहे आणि ती आहे 900 रुपये. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 जो आहे ते या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आता आपल्याला हे उदाहरण समजलं असेलच, परंतु तरीही देखील जर समजलं नसेल तर आपण व्हिडिओ बॅक जाऊन देखील पहा आणि पुन्हा एकदा समजून घ्या की जेवढ्या रकमेच्या ज्या नोटा दिलेल्या आहेत त्या आपण पहिल्यांदा लिहून काढायच्या आहेत. त्यानंतर दुप्पट कोण आहे, तिप्पट कोण आहे, पावपट कोण आहे, निमपट कोण आहे, त्यानुसार आपण करत गेलो तर हे उदाहरण अत्यंत समजायला आणि सोडवायला सोपं आहे आणि सहजरित्या आपल्याला काही मिनिटांमध्ये, सेकंदांमध्ये याचं उत्तर सहजरित्या आपल्याला मिळून जाऊ शकतं. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये सहभागी झाल्याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपण पुढच्याही काही भागांमध्ये पहा. धन्यवाद.